जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सुनील सोनसळे यांचा वंचित बहुजन आघाडीला रामराम. रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश. नांदेड 6 जून 2025. वंचित बहुजन आघाडीतून अनेक वर्ष कार्यरत असलेले आणि स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका बजावणारे सुनील सोनसळे यांनी आज वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. नांदेड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात रिपब्लिकन सेनेचे नेते माननीय माधवदादा जमदाडे, मधुकरदादा झगडे, राजीव सोनसळे आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. सुनील सोनसळे यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत कार्य करत असताना सामाजिक न्याय, बहुजन हिताचे मुद्दे आणि स्थानिक प्रश्नांवर लढा दिला होता. मात्र अलीकडील काळात पक्षातील अंतर्गत गोंधळ, स्थानिक नेतृत्वातील संवादाचा अभाव आणि विचारधारेपासून झालेली तफावत यामुळे त्यांनी नवीन दिशा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सोनसळे यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खरीच अंमलबजावणी करायची असेल तर रिपब्लिकन चळवळ मजबूत करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी या लढ्यात सहभागी होतो आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. शिवसेनेने अनुराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने माधवदादा जमदाडे व राजीव सोनसळे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनामध्ये आज रिपब्लिकन सेनेने पक्ष प्रवेश केलेला आहे. मागच्या 27-28 वर्षापासून आंबेडकरीवादी राजकारणामध्ये काम करत असताना बौद्ध व बहुजन समाज या सत्तेमध्ये जात नाही आणि आनंदसाहेब आंबेडकर येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद व येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये बौद्धाला व वंचित बहुजनातील जो समाज आहे त्याला सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे. त्यासाठी मी आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. वंचित बहुजन आघाडी सुद्धा राजकीय पक्ष आहे, पण वंचित बहुजन आघाडी हा आमचा मोठा भाऊ आहे आणि या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये लोकशाहीमध्ये सर्वांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची एक संधी मिळायला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना वंचित बहुजन आघाडीने मला त्याची संधी उपलब्ध करून दिलेली नाही. पण आनंदराजसाहेब आंबेडकर, अमोल आंबेडकर यांना चर्चा केल्याच्या नंतर माधवदादा जमदाडे व राजूभाऊ सोनसळे यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की तुम्हाला तुमच्या जो बी अनुभव आहे राजकीय आंबेडकरवादी पक्षामधला तो युटिलाइज करण्याचा आम्ही तुम्हाला संधी देऊ. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला. वंचित बहुजन आघाडी सोडून रिपब्लिकन सेनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला. ठीक आहे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.